नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर 2022 मधील मिस दिवा युनिव्हर्सचा किताब कोणी पटकावला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 2022 मधील मिस दिवा युनिव्हर्सचा किताब हा दिविता राय यांनी पटकावलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. तर आता अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम श्री ही योजना लॉन्च केली आहे. तर आता या योजनेअंतर्गत देशभरामध्ये किती शाळा विकसित करण्यात येणार आहेत. तर आता या पीएम श्री योजनेअंतर्गत देशभरामध्ये एकूण 14,500 शाळा विकसित करण्यात येणार आहेत. आणि आता हे जे पीएम श्री आहे याचं फुल फॉर्म काय तर हे सुद्धा नोट करून घ्या. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया असे या पीएम श्रीचं फुल फॉर्म आहे. आणि तसेच ही योजना लॉन्च करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शाळेविषयी काय सांगितलेलं आहे तर या शाळांमध्ये शिकत असताना शोध केंद्रित शिक्षण केंद्रित शिक्षणाच्या पद्धतीवर भर दिला जाईल. तसेच या शाळा आधुनिक तंत्रज्ञान स्मार्ट क्लासरूम यासह आधुनिक पायाभूत सुविधावर देखील लक्ष केंद्रित करतील. आणि या शाळा नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रयोगशाळा म्हणून काम करतील असे या शाळेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. तर लक्षात राहू द्या, पीएम श्री योजनेअंतर्गत देशभरामध्ये 14,500 शाळा विकसित करण्यात येणार आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता नुकत्याच लिज ट्रस या ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या आहेत. तर त्या ब्रिटनच्या पंतप्रधान बनणाऱ्या कितव्या महिला ठरल्या आहेत असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर लिज ट्रस या ब्रिटनच्या पंतप्रधान बनणाऱ्या तिसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. त्यांच्या आधी ब्रिटनचं पंतप्रधान हे पद मार्गारेट थेचर आणि थेरेसा मे यांनी सुद्धा भूषवलेलं आहे. आणि आता या दोन महिलांनंतर लिज ट्रस या तिसऱ्या महिला आहेत. आणि पाहता कन्झर्वेटिव्ह पार्टीचा नेता कोण यासाठी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये 1,72,437 मतं पात्र होते. त्यापैकी 654 मते बाद ठरलेले आहेत. आणि लिज ट्रस यांना एकूण किती मते मिळालेली आहेत तर 81,326 मते म्हणजे 57.4% मते त्यांना मिळालेले आहेत. आणि ऋषी सुनक यांना 60,399 मते म्हणजेच 42.6% मते ऋषी सुनक यांना मिळालेली आहेत. याआधी कन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेता कोण होते तर बोरिस जॉन्सन होते, पण आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कन्झर्वेटिव्ह पार्टीचा नेता कोण यासाठी या निवडणुका झाल्या होत्या. आणि आता लिज ट्रस या कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या नेता असणार आहेत आणि तसेच ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान देखील असणार आहेत. आणि आपण आता इथं थोडक्यात लिज ट्रस यांच्याविषयी सुद्धा माहिती पाहूया. तर पाहता लिज ट्रस यांचं पूर्ण नाव काय आहे तर मेरी एलिझाबेथ ट्रस असं यांचं पूर्ण नाव आहे. यांचा जन्म 26 जुलै 1975 रोजी ऑक्सफर्ड येथे झालेला आहे. आणि त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातूनच राजकारण तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि 2010 मध्ये त्या पहिल्यांदा दक्षिण पश्चिम नॉर्फॉक लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या होत्या. आणि तसेच 2012 मध्ये त्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून सामील झाल्या. आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी त्यांना 2014 मध्ये पर्यावरण सचिव म्हणून बढती देण्यात आली होती. आणि सध्या त्या पंतप्रधान होण्याआधी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री देखील होत्या. आणि ऋषी सुनक यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या. यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला होता. 2015 मध्ये त्यांनी रिचमंड मधून निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली देखील होती. आणि यानंतर 13 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांना इंग्लंडचे अर्थमंत्री बनवण्यात आले होते. तर एवढे काही पॉइंट या दोन्ही व्यक्तीविषयी नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. तर आता अलीकडेच केंद्र सरकारने राजपथाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता राजपथाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात येणार आहे तर आता राजपथाचे नाव बदलून त्याला कर्तव्य पथ असं नाव देण्यात येणार आहे. आणि पहा, इंडिया गेट येथील नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण रस्ता आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आहे. आणि या रस्त्याला याआधी 1911च्या दिल्ली दरबारात सहभागी होण्यासाठी किंग जॉर्ज पंचम दिल्लीला आले होते. आणि त्यांच्या स्मरणार्थ या रस्त्याला किंग्स वे असे नाव देण्यात आले होते. आणि नंतर त्याचंच हिंदीमध्ये राजपथ असं करण्यात आलं होतं. आणि त्यासाठी आता हे नाव बदलण्यात येऊन त्याला कर्तव्य पथ असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि याआधी सुद्धा पंतप्रधान यांच्या भवनापर्यंत जाणाऱ्या रेस कोर्स रोडचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग असे करण्यात आलेले आहे. हे सुद्धा नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. भारतीय इतिहासात प्रथमच भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी कोणत्या देशाला भेट दिली आहे तर आता भारतीय इतिहासामध्ये प्रथमच भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी मंगोलिया या देशाला भेट दिलेली आहे. आणि आतापर्यंत कोणत्याही संरक्षण मंत्र्यांनी
मंगोलिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे मंगोलिया या देशाला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री ठरलेले आहेत. आणि पहा आता इथं मंगोलिया या देशाविषयी बोललेला आहे. तर हा मंगोलिया देश मॅपमध्ये कुठे आहे? तर पहा, चीन आणि रशिया या दोहोंच्या मध्ये मंगोलिया हा देश तुम्हाला दिसत असेल. आणि या मंगोलिया देशाची कॅपिटल काय आहे? तर उलनबटोर ही मंगोलियाची कॅपिटल आहे. आणि करन्सी काय आहे? तर मंगोलियन टोगरोग ही या मंगोलिया देशाची करन्सी आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर आता अलीकडेच पार पडलेल्या डच ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता या डच ग्रँड प्रिक्स या स्पर्धेचे विजेतेपद मॅक्स वर्स्टपेन यांनी पटकावलेलं आहे. आणि मॅक्स वर्स्टपेन यांचं हे सलग 4थं विजेतेपद आहे. आणि तसंच एकूण त्यांचं हे 10वं विजेतेपद आहे. आणि मॅक्स वर्स्टपेन हे कोणत्या संघाकडून खेळतात? तर रेड बुल या संघाकडून खेळतात, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच मॅक्स वर्स्टपेन यांना 2022 साठीचा लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. आणि पहा आता मॅक्स वर्स्टपेन यांनी आतापर्यंत एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स, अझरबैजान ग्रँड प्रिक्स, कॅनेडियन ग्रँड प्रिक्स, मियामी ग्रँड प्रिक्स, फ्रेंच ग्रँड प्रिक्स, हंगेरियन ग्रँड प्रिक्स, बेल्जियन ग्रँड प्रिक्स या सर्व स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि या 2-3 स्पर्धा इतर खेळाडूंनी जिंकलेल्या आहेत, तर यांची नाव सुद्धा लक्षात राहू द्या. मोनॅको ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे सर्जिओ पेरेस यांनी पटकावलेलं आहे. आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स आणि बहरीन ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे चार्ल्स लेक्लेर्क यांनी पटकावलेलं आहे. तर या स्पर्धामध्ये कोणी विजेतेपद पटकावलेलं आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा प्रश्न पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर केंद्र सरकारच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना जन्मानंतर लगेचच मुलाचा मृत्यू झाल्यास किती दिवसाच्या विशेष प्रसूती रजेचा हक्क असेल? तर आता केंद्र सरकारच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना जन्मानंतर जर लगेच मुलाचा मृत्यू झाल्यास 60 दिवसाच्या विशेष प्रसूती रजेचा हक्क असेल, असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ही माहिती कोण दिलेली आहे? तर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. केंद्र सरकारच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना जन्मानंतर लगेचच मुलाचा मृत्यू झाल्यास 60 दिवस विशेष प्रसूती रजेचा हक्क असणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना कोणत्या देशाने जनरल ऑफ द आर्मी ही मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे? तर आता भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना नेपाळ या देशाने जनरल ऑफ द आर्मी ही मानद पदवी देऊन सन्मानित केलेला आहे. आणि आता ही जी पदवी आहे ही त्यांना नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे. आणि 1950 मध्ये कमांडर इन चीफ जनरल के.एम. करियप्पा हे पहिले भारतीय लष्कर प्रमुख होते ज्यांना ही पदवी देण्यात आली होती, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. G20 शिक्षण मंत्र्याच्या संमेलनाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर आता G20 शिक्षण मंत्र्यांच्या संमेलनाचे आयोजन हे इंडोनेशियामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि इंडोनेशियामधील कोणत्या शहरामध्ये? तर इंडोनेशियामधील बाली या शहरामध्ये G20 शिक्षण मंत्र्याच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या संमेलनाची थीम काय होती? तर रिकव्हरी, रिइमॅजिन अँड रिबिल्ड स्ट्रॉंगर अशी या शिक्षण मंत्र्याच्या संमेलनाची थीम होती. आणि आता G20 विषयी सुद्धा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट करून घ्या. तर G20 ची स्थापना 1999 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि याचे कोणतेही स्थायी सचिवालय नाही. आणि याचे उद्दिष्ट काय आहे? तर मजबूत, शाश्वत आणि संतुलित आर्थिक वाढ निर्माण करणे हे या G20 संघटनेचं उद्दिष्ट आहे. तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून बिनेश कुमार त्यागी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 2 ऑक्टोबर 1961 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे याचं मुख्यालय आहे. आणि आता आजचा शेवटचा प्रश्न पहा. कोणता देश हा कोविड-19 लसीच्या सुईमुक्त आवृत्तीला मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे? तर चीन हा कोविड-19 लसीच्या सुईमुक्त आवृत्तीला मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे. आणि चीनमधील केनसिनो बायोलॉजिक्सने ही लस तयार केलेली आहे आणि ही पूर्णतः सुईमुक्त लस आहे. आणि आता इथं चीनविषयी बोललेलं आहे, तर चीनविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. भारत आणि चीन या दोन देशामध्ये एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे? तर 3488 किलोमीटरची सीमा संलग्न आहे. आणि भारताच्या कोणकोणत्या राज्याच्या सीमा या चीन या देशाशी संलग्न आहेत? तर नोट करून घ्या. यामध्ये लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्याचा समावेश यामध्ये आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.